याच्यापेक्षा मोठा वाद आहे का? नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा, बरोबर आहे. मी जसं कपाळावर मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं पण लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय रिझन आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे. बाकी त्याच्यात काही मोठं कारण नाही. तेवढं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवला महाराज, कपाळावर आहे का नाही दुर्बिणीनं पाहावं लागतो. धनी आंघोळ करताना बाथरूमच्या भिंतीला धनी, डोकं विचारताना आरशाला धनी, साडी काढताना नवीन कपाटाला धनी. त्या धन्याची इज्जतच राहिली नाही बघा, बरोबर. धनी बी मॅचिंगचा झाला आहे आता काही ठिकाणी. आता कुंकू हे लाल कलरचं असं ते लावलं पाहिजे ना, मॅचिंगचा धनी झाला. शहरात जा, जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशी सँडल, जशी सँडल तशी पर्स, आणि जशी पर्स तसा स्कार्फ, पण जसा स्कार्फ तशीच टिकली. म्हणजे काळी साडी घातली तर मारला धनी, ती टिकली बी काळी लावतात. अरे काही डोकं आहे का नाही काही? मी पाहिले माझ्या डोळ्याने ते मॅचिंग. बरं मॅचिंगचं लिमिटेशन असावं ना काहीतरी. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि त्याची आजी रुसून बसली. मी म्हणलं अरे लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता म्हातारीला काय झालं रुसायला? तुम्हीच जा म्हणे महाराज. मी गेलो, म्हणलं काय झालं आजी रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरानं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं डंगरे या वयात तुला काय करायची मॅचिंग? ती म्हणे हा मला काय जीव नाही काय म्हणे. म्हणलं आता काय करावं. एकाला म्हणलं जाय आण ते राणी कलरचा ब्लाऊज पीस. एकाला दुकानावर पाठवलं आणि ते राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि माझ्याच हातात दिला अवधेश महाराज. आणि ते म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का तिथं, जे आहे ते आहे. महाराज घाला तिच्या मड्यावर. मी गेलो आणि म्हणलं आजी हे घरा राणी कलरचा ब्लाऊज पीस. हसली ना म्हातारी. म्हणलं आता झालं का मॅचिंग? हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? हा काही लिमिटेशन असलं पाहिजे का नाही त्याच्यात सांगावर. धनी बी मॅचिंगचा झाला महाराज आता, बरोबर आहे का नाही? मग आता सासूचं सुनेचं पटत नाही का? बंधनामुळं. आज पोरी लग्नाच्या अगोदर पापाला म्हणतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कोणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. त्याला म्हणणार हॅलो, ॲग्रीमेंटच असतं बरं का अगोदर. हॅलो मी तुझ्याबरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. टाकळी डोकेश्वर, नॉट वडगाव, बरोबर आहे. हां गोईंग टू टाकळी डोकेश्वर, बरोबर. मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. का? तुझे मायबाप माझ्यावर बंधनं टाकतील आणि मला बंधनात राहायचं नाही. आणि माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही. तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, मुझे कोई ऐतराज नाही. काही काहीच्या मोबाईलला एवढा पासवर्ड असतो असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईलमध्ये आहे. काय पासवर्ड असतो मोठाच्या मोठा महाराज. एकाच्या पोटात दुखत होतं बघा, जरा 5G विनोद आहे. एकाच्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोटात दुखायला ग. बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं. तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायला म्हणे आता राहू दे. सज्जन माणसाला कळलं, बाकी जायला नाही कळणार. हा ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. हे बघा ज्याचा जगात ज्याचा कोणीच नसतो त्याचा मोबाईल असतो, आणि ज्याचा मोबाईल असतो तो जगात कोणाचाच नसतो. विठाला विठाला. माझ्याकडं पण मोबाईल आहे पण किमान दिवसातून 8 तास बंद राहतो. 8 तास मोबाईल कोणाकडं नाही महाराज. मोबाईल सगळ्यांकडे, गरज आहे काळाची. अरे पण कधी ऑनलाईन आलो तर टाईम लिहून ठेवा. ऑनलाईन येण्याची वेळ लिहून ठेवा आणि ऑफलाईन जाण्याची वेळ लिहून ठेवा. जसं 15 दिवसाला एकादशीचा उपवास करताना तसं आठवड्यातून 1 दिवस मोबाईलचा बी उपवास करा. सुखी राहाल. जर असं मेंटली चांगलं राहायचं असेल ना तर याच्यापासून हे एवढं बी चांगलं नाही महाराज. लक्षात येते माझं बोलणं? नाही तुम्ही त्या ऑनलाईन राहा, 4-4, 5-5 तास कसे निघून जातात कळत नाही. पहिलं पोरांना एकच आव्हान होतं अभ्यास करायचं. आता पहिलं आव्हान आहे मोबाईल दूर ठेवायचं आणि दुसरं आव्हान आहे अभ्यास करायचं. लक्षात येते माझं बोलणं? बंधनं नको आहेत आज कोणाला. आज बंधनं कोणाला आवडत नाही महाराज. मग या बंधनामुळं मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पहावया गेलो. बोला येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना महाराज. मी हाणली परवा. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणते. म्हणून मी आज गाडीतच काढली.
नाही ताण कुठं घेत रोज रोज नवीन कुठं घेत बसा सांगा बरं. आता अवघड. बरं नवीन घेईल माणूस पण चालावं लागतं ना एखादा दिवस. आणवानी पाया ना. बरं महाराजाचीच हाणाव का? एवढे मोठी माणसं दिले सोडून. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माया गळ्यात आहे. म्हणजे ही बी किती इमानदार आहे पहा तुम्ही. आता मला सांगा, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला बाबा, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. मी काय कोण्या पक्षाचा नाही, मी आरसा समोर आणतोय तुमच्या. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला रक्ताचा माणूस निवडून द्यायला जर 50 लाख रुपये लागत असतील तर आपण किती इमानदार आहोत हे आपण तपासलं पाहिजे. तिथं आमदारन खासदारन हे लांबच्या गोष्टी झाल्या. आपल्या रक्ताच्या नात्याला निवडून द्यायला जर 50 लाखाचा खर्च येतो तर आपण इमानदार आहोत का हे तपासलं पाहिजे. आपण काय उगं राजकारण्याला नाव ठेवता, यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं. आपण पैसे घेतल्याशिवाय बटन दाबलं का? बोला. एक मतदान केंद्रात गेला आता परवा, ते लोकसभेचं मतदान होतं. मतदान केंद्रात गेलं आणि त्या वोटिंग मशीनजवळ उभं राहिलं. बराच वेळ उभं राहिल्या होत्या. बूथवरचे शिक्षक म्हणले हो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवण. इथून सुरुवात विकासाला आहे, इथून विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता? विठाला विठाला. लक्षात ठेवा कधीतरी याचा आपण. महाराज आज माणसाचा स्वभाव बघा. माणूस आंघोळीला गेला, शास्त्री महाराज का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. माणसाची काटकसर किती असते माहिती आहे का? माणूस बंगला किती बी मोठा बांधन, माणूस बंगला किती बी मोठा बांधन, पण संडासमध्ये कलरचीच बाटली ठेवन. नाही कळलं का तुम्हाला? काटकसर कशी असते बघा. ते संडासमध्ये ठेवलेली कलरची रिकामी बाटली आणि ते छोटा कलरचा डबा, ॲडजस्टमेंट कशी असते बघा. आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या श्रीमंत असू द्या एकदम लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी अशी भिंतीला उभी करून ठेवतो. बरोबर आहे. त्या हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहीत बाथरूममधला. बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडानं फुकतो. बोटाने का होईना त्याच्यात ती पुडी घालतो तो अर्धी. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. आता हा 300चा गॅप 1 रुपयाच्या पुडीन भरून निघणार आहे का? बोला. हा स्वभाव आहे माणसाचा. लक्षात ठेवा, विचार केला पाहिजे. आज एकदा मन देवाकडे गेलं की ते माघारी यायला तयार होत नाही. देव पहा वया गेलो ते ते देवाची होणी ठेलो. लालचा ओले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी. आयशे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. आणि असं आहे ना महाराज, मनाचा असं आहे महाराज. शास्त्री महाराज मी छान वाचलं गाडीत येता बघा. मनासारखं वागायला गेलो बरं का साऊंडवाले दादा.